नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या भावनांशी खेळणाऱ्या, तुम्हाला सतत गृहीत धरणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्यांच्या चुकीची जाणीव कशी करून द्याल? जेव्हा तुमचा आत्मसन्मान दुखावला जातो तेव्हा मनात एकच विचार येतो, बदला. तुम्हाला वाटेल की राग, भांडण किंवा डोळ्यातील अश्रू हीच त्यांना त्यांची जागा दाखवण्याची योग्य पद्धत आहे, पण नाही. लक्षात ठेवा, शब्द आणि आक्रोश फक्त तुमच्या कमकुवतपणाचा पुरावा देतात. तुमचे दुःख तर त्यांच्यासाठी एक प्रकारचे मनोरंजन बनते. खरी ताकद, खरी सत्ता या भावनिक युद्धात कुठे दडलेली आहे? ती दडलेली आहे एका अदृश्य तरीही विध्वंसक शस्त्रात. कल्पना करा, तुम्हाला त्या व्यक्तीला त्यांच्याच विचारांनी जळायला लावायचे आहे. त्यांना हे कळायला हवे की तुम्हाला गमावणे ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. पण हे साधायचं कसं? कोणतेही शब्द न उच्चारता, कोणताही वाद न घालता, फक्त एका अत्यंत साध्या कृतीने. ही कृती म्हणजे तुमचे पूर्ण मौन. ही शांतता म्हणजे मागे हटणे नाही, तर सत्तेचा खेळ तुमच्या हातात घेणे आहे. ही शांतता त्यांना उत्तर नाही देत, तर त्यांच्याच मनात हजारो प्रश्न निर्माण करते. ते का शांत झाले? त्यांना आता माझी पर्वा नाही का? त्यांनी कोणाला दुसरे शोधले का? या प्रश्नाची आग त्यांना रात्रंदिवस जाळत राहील. ते तुमच्या रागाला तोंड देऊ शकतात, पण तुमच्या खामोशीला नाही. आज आपण एका अशा मानसशास्त्रीय नियमाचा पडदा उघडणार आहोत, जो स्टोइसिझमची स्थिरता आणि डार्क सायकोलॉजीची ताकद एकत्र आणतो. हा नियम तुमच्या अनुपलब्धतेची किंमत 1000 पटीने वाढवतो. तुम्ही जेव्हा बोलणे थांबवता तेव्हा तुमची किंमत सोन्यासारखी दुर्मिळ होते. या रहस्यमय प्रवासासाठी तयार व्हा, कारण आता तुम्ही शिकणार आहात तुमच्या शांततेचा उपयोग करून समोरच्या व्यक्तीला तुमच्यासाठी तडपायला कसे लावायचे. हा खेळ कमकुवत हृदयाच्या लोकांसाठी नाही, हा आहे तुमच्या आत्मसन्मानाचा विजय. चला तर मग सुरुवात करूया. हे मौन काम कसं करतं याचं मूळ कारण समजून घेण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट बदलावी लागेल, ती म्हणजे तुमची सततची उपलब्धता. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती आहे सतत उपलब्ध असणे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी, त्यांच्या प्रत्येक भावनांसाठी तात्काळ प्रतिसाद देता, तेव्हा तुम्ही नकळत त्यांना तुमचे स्नेहाचे व्यसन लावता. कल्पना करा, तुम्ही त्यांच्यासाठी एक अशी गरम कॉफी आहात जी त्यांना रोज सकाळी जागे करण्यासाठीच हवी असते. तुम्ही त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनून जाता. पण इथेच मोठा धोका दडलेला आहे. तुमच्या भावना आणि तुमचे लक्ष, जी त्यांच्यासाठी कधी काळी विशेष होती, ती आता त्यांच्यासाठी एक अत्यावश्यक गरज बनून जाते. आणि एकदा का ती गरज बनली की त्यांचे महत्त्व कमी होते. तुमचे प्रेम, तुमचा वेळ त्यांना गृहीत वाटू लागतो. ते तुमच्या आत्मसन्मानाचा विचार न करता वागू लागतात, कारण त्यांना पूर्ण खात्री असते, ही व्यक्ती कुठे जाणार आहे, नेहमी माझ्यासाठी उपलब्धच आहे. अशाने तुमच्या भावनांची किंमत त्यांच्या नजरेत शून्य होते. आणि नेमका इथे शांततेचा पहिला वार होतो. ज्या क्षणी तुम्ही अचानक बोलणे थांबवता, त्यांची ही सवय तुटते. सवय तुटणे हे कोणत्याही व्यसनापासून दूर जाण्यासारखे आहे. त्यांच्या शरीरात आणि मनात चिंता, पोकळी आणि तीव्र अस्वस्थता, सवय मोडल्याची लक्षणे निर्माण होते. त्यांना समजून घेता येत नाही की त्यांची रोजची कॉफी अचानक का बंद झाली. तुमच्या बोलण्यावर आणि तुमच्या उपस्थितीवर आधारित असलेले त्यांचे भावनिक संतुलन बिघडते. तुमची अनुपलब्धता त्यांच्यासाठी श्वास कोंडण्यासारखी असते. ही पोकळी त्यांना रोज आठवण करून देते की त्यांनी तुमच्या अस्तित्वाची किती मोठी किंमत चुकवली आहे. पण सवय मोडणे ही फक्त सुरुवात आहे. यानंतर तुमची शांतता एक शक्तिशाली साधन बनते. ती म्हणजे मौन हे सर्वात मोठे मानसिक शस्त्र. खामोशी हे सर्वात मोठे मानसिक शस्त्र. राग, भांडण आणि शब्दाचे युद्ध हे नेहमीच कमकुवतपणा दर्शवते. जेव्हा तुम्ही रागावता किंवा वादात पडता, तेव्हा तुम्ही नकळत समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती देता. ते तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा करतात, आणि जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देता तेव्हा ते जिंकतात, कारण त्यांनी तुम्हाला त्यांच्या पातळीवर आणले. पण शांतता हे एक वेगळे शस्त्र आहे. हे असे शस्त्र आहे जे कोणतेही रक्त न सांडता थेट समोरच्या व्यक्तीच्या मनावर हल्ला करते. तुम्ही जेव्हा शांत राहता तेव्हा समोरचा माणूस तुमच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तुमच्या शांततेमुळे त्यांच्या मनात अज्ञात आणि अनिश्चित भीती निर्माण होते. त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न वारंवार घोळतो, ही का शांत झाली? हा बदल कशाचा संकेत आहे? माझ्या आयुष्यात आता माझी जागा कोणीतरी दुसरी घेत आहे का? तुम्ही कोणताही शब्द बोलत नाही, त्यामुळे त्यांना उत्तर मिळत नाही. आणि उत्तर न मिळणे ही माणसासाठी कोणत्याही शिक्षेपेक्षा मोठी यातना असते.
ही शांतता म्हणजे एक शांत युद्ध आहे. तुम्ही कोणती ऊर्जा खर्च करत नाही, वाद घालत नाही. तुम्ही फक्त त्यांच्या मनात प्रश्नाची आग लावता. त्यांचे स्वतःचे विचारच त्यांचे सर्वात मोठे शत्रू बनतात. ते रात्रंदिवस तुमच्याबद्दल, तुमच्या अनुपस्थितीबद्दल विचार करत राहतात. तुमची शांतता त्यांना असुरक्षित आणि हताश बनवते, कारण आता परिस्थितीचे नियंत्रण त्यांच्या हातातून निसटून ते तुमच्याकडे आलेले असते. शांतता हे सिद्ध करते की तुम्ही तुमच्या भावनांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे, आणि ज्या व्यक्तीला नियंत्रित करता येत नाही तीच व्यक्ती या खेळात सर्वात शक्तिशाली असते. हे शस्त्र फक्त भीती निर्माण करत नाही, तर या मानसिक शस्त्राची कार्यप्रणाली आहे, ती म्हणजे तीव्र अस्वस्थता आणि प्रश्नाची निर्मिती. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा समोरच्या व्यक्तीला त्याच्या प्रश्नाची उत्तरे मिळतात. त्याच्या मनात चालू असलेला गोंधळ थोडा शांत होतो. पण तुम्ही जेव्हा शांतता स्वीकारता तेव्हा तुम्ही त्यांना कोणतीही स्पष्टता देत नाही. तुमच्या मौनामुळे त्यांची उत्तरे मिळण्याची शक्यता पूर्णपणे संपून जाते, आणि नेमके इथेच मानवी मन स्वतःचे यातना देणारे ठिकाण बनते. तुमची शांतता त्यांच्या मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा निर्माण करते, ही का शांत झाली, माझ्या वागण्यामुळे तर नाही ना? हा बदल कशाचा संकेत आहे? ते रात्रंदिवस याच प्रश्नामध्ये अडकलेले राहतात. त्यांना तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या प्रत्येक गोष्टीची कल्पना करावी लागते. ते तुमच्या भूतकाळातील प्रत्येक संभाषणाचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या प्रत्येक कृतीचा विचार करतात आणि स्वतःलाच दोष देतात. ही अनिश्चितता त्यांना कोणत्याही शिक्षेपेक्षा जास्त त्रास देते. तुम्ही कोणती ऊर्जा खर्च न करता समोरच्या व्यक्तीला त्यांच्या विचारांच्या अग्निकुंडात ढकलून देता. त्यांच्या मनात चालू असलेली ही अंतर्गत लढाई शब्दाच्या भांडणापेक्षा खूप जास्त विध्वंसक असते. त्यांना वाटते की त्यांनी काहीतरी गमावले आहे. त्यांना असे वाटते की त्यांची तुमच्या आयुष्यातील जागा असुरक्षित झाली आहे. तुमची शांतता ही एक अपूर्ण कहाणी असते, जी त्यांना शेवटपर्यंत पूर्ण करता येत नाही, आणि अपूर्ण राहिलेली कहाणी माणसाला वर्षानुवर्षे छळत राहते. आणि ही अनिश्चितता त्यांना एका निर्णायक सत्याकडे घेऊन जाते, ती म्हणजे तुमच्या आत्मसन्मानाचा निर्णायक संकेत. शांतता ही फक्त शब्द थांबवणे नाही, तर आत्मसन्मानाची घोषणा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला गृहीत धरते किंवा तुमच्या आत्मसन्मानाचा आदर करत नाही, तेव्हा तुम्ही ओरडण्याऐवजी किंवा वाद घालण्याऐवजी बोलणे थांबवणे हा सर्वात निर्णायक संकेत असतो. तुमच्या शांततेतून त्यांना स्पष्ट संदेश जातो, माझा आत्मसन्मान माझ्यासाठी तुमच्या सोयीपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. त्यांना नेहमी वाटत असते की तुमचा आत्मसन्मान त्यांच्या हातातील गोष्ट आहे. ते जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला दुर्लक्षित करू शकतात, आणि तरीही तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध राहाल. पण जेव्हा तुम्ही माघार घेता आणि मौन धारण करता, तेव्हा तुम्ही तुमच्या मूल्याची सीमा निश्चित करता. तुमच्या या कृतीमुळे त्यांना जबरदस्तीने जाणीव होते की त्यांचे वागणे तुमच्या उपस्थितीस पात्र नव्हते. तुमची शांतता ही सिद्ध करते की तुमच्यासाठी तुम्ही आता पहिली प्राथमिकता आहात. तुम्ही इतरांच्या चुकीच्या वागण्यामुळे स्वतःला दुःखी करून घेण्याऐवजी त्यांच्यापासून स्वतःला दूर केले आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची अनुपलब्धता स्वीकारता तेव्हाच तुमचे मूल्य त्यांच्या दृष्टीने वाढते. त्यांना कळते की त्यांना आतापर्यंत मिळत असलेला तुमचा अमूल्य वेळ त्यांनी गमावला आहे. हा संकेत त्यांच्या अहंकाराला आतून हादरून टाकतो, आणि त्यांना मान्य करावे लागते की या नात्यात तुम्ही सामर्थ्यवान आहात. जेव्हा तुमचा आत्मसन्मान बोलतो तेव्हा त्यांचा थेट परिणाम त्यांच्या अहंकारावर होतो, ती म्हणजे अहंकारावर केलेला तीव्र आणि शांत हल्ला. माणूस स्वतःवर सर्वात जास्त प्रेम कशावर करतो? ते असते त्यांच्या अहंकारावर. तुमच्या शांततेचा पहिला आणि सर्वात विनाशकारी प्रहार थेट त्यांच्या याच अहंकारावर होतो. त्यांना असे वाटते की ते तुमच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी आहेत, आणि तुम्ही त्यांच्या प्रत्येक कृतीला, शब्दाला प्रतिसाद द्याल. त्यांचा अहंकार त्यांना सांगतो की ही व्यक्ती कधीही मला सोडून जाऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही मौन धारण करता तेव्हा त्यांचा सर्वात मोठा विश्वास मोडून पडतो. शांतता त्यांना हा तीव्र संदेश देते की मी तुम्हाला आता दुर्लक्षित करत आहे. ज्या व्यक्तीला त्यांनी आतापर्यंत हलक्यात घेतले होते त्यांच्याकडून असे दुर्लक्ष केले जाणे हे त्यांच्या अहंकाराला तीव्र वेदना देते. ते विचार करतात, मला दुर्लक्ष कसा करू शकतो? माझे महत्त्व आता कमी झाले आहे का? हे विचार त्यांच्या स्वतःच्या आकर्षण शक्तीवर आणि महत्त्वावर प्रश्नचिन्ह उभे करतात. तुमचा राग सहन करण्याची शक्ती त्यांच्यात असते, कारण रागातही तुम्ही त्यांच्याशी जोडलेले असता. पण तुमचा शांतपणा त्यांना तोडतो, कारण तो त्यांना दाखवून देतो की तुम्ही आता त्यांच्यासाठी भावनात्मक ऊर्जा खर्च करण्याच्या लायकीचे मानत नाही.
तुम्ही जेव्हा बोलणे थांबवता तेव्हा तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याची त्यांची शक्ती संपुष्टात येते आणि नियंत्रणाशिवाय झालेला पराभव हा अहंकारासाठी सर्वात मोठी शिक्षा असतो. अहंकाराच्या प्रहारानंतर तुमची शांतता एक खास मानसशास्त्राचा उपयोग करते, ती म्हणजे तुमचे मूल्य वाढवण्याची प्रक्रिया. जगातील प्रत्येक गोष्टीचे मूल्य हे तिच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. ज्या गोष्टी सहज उपलब्ध असतात त्यांची किंमत नेहमी कमी होते. रोजच्या गरजेच्या वस्तूपेक्षा दुर्मिळ गोष्टींना जास्त किंमत असते. तुम्ही जेव्हा त्यांच्यासाठी सतत उपलब्ध होता तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी रोजची गरज बनलात. पण जेव्हा तुम्ही शांतता स्वीकारता आणि स्वतःला त्यांच्यापासून दूर करता तेव्हा तुम्ही तुमच्या अस्तित्वाला दुर्मिळ बनवता. तुमची अनुपस्थिती त्यांच्या जीवनात एक मोठी भावनिक पोकळी निर्माण करते. ही पोकळी त्यांना रोज जाणवते. ते ती पोकळी भरण्यासाठी दुसरीकडे प्रयत्न करतील, पण ते शक्य होणार नाही, कारण ज्या विशिष्ट बंधनाची सवय तुम्ही लावली होती तो अनुभव दुसरी कोणतीही व्यक्ती देऊ शकत नाही. ही पोकळीच त्यांना तुमच्या खऱ्या मूल्याची जाणीव करून देते. त्यांना समजते की त्यांनी तुमच्यासारखी अमूल्य गोष्ट सहजपणे गमावली आहे. तुमच्या मौनामुळे त्यांची इच्छाशक्ती वाढते. ते तुमच्याकडे परत येण्यासाठी तडफडतात, कारण आता तुम्ही त्यांच्यासाठी सहज उपलब्ध नसून एक अमूल्य गोष्ट बनलेले असता. शांतता हे सिद्ध करते की तुम्ही एक ऑप्शन नसून एक अत्यावश्यक गरज आहात, जी आता दुर्मिळ झाली आहे आणि दुर्मिळ गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. पण हे मौन पाळत असताना तुम्ही काय करता हे सर्वात महत्त्वाचे आहे. आता वेळ आहे ती म्हणजे स्वतःच्या विकासावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्याची. तुमची शांतता हा फक्त बदला घेण्याचा मार्ग नाही, तर तो स्वतःच्या प्रगतीसाठी मिळालेला सुवर्ण काळ आहे. तुम्ही जेव्हा बोलणे थांबवता तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतात. एक तर तुम्ही त्याच्या आठवणीमध्ये बुडून दुःखी व्हा, किंवा दुसरे म्हणजे तुम्ही मिळालेल्या वेळेचा उपयोग स्वतःला पुन्हा घडवण्यासाठी करा. स्टोईक विचार सांगतो की या काळात तुम्ही स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करा. तुमचे आरोग्य, तुमचा व्यवसाय, तुमची नवीन कौशल्ये यावर काम करा. जिममध्ये जा, अधिक शिका, यशस्वी व्हा. तुमचे यश ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी आणि तीव्र शिक्षा असते. त्यांनी अपेक्षा केलेली असते की तुम्ही त्यांच्याशिवाय तुटून जाल, दुःखी व्हाल, पण जेव्हा ते तुम्हाला अधिक सामर्थ्यवान, अधिक यशस्वी आणि अधिक आनंदी झालेले पाहतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांना विश्वास बसत नाही की त्यांच्या अनुपस्थितीमुळे तुम्ही अधिक उंचीवर पोहोचला आहात. तुमची प्रगती त्यांना सतत आठवण करून देते की त्यांनी किती अमूल्य व्यक्तीला गमावले आहे. तुम्ही कोणती ऊर्जा खर्च न करता फक्त तुमच्या प्रगतीने त्यांच्या अहंकाराला चिरडून टाकता. तुमचे यश, तुमचे आनंदित रूप हेच तुमच्या शांततेचे सर्वात बोलके उत्तर असते. तुम्ही तुमचे स्थान कायमचे उंचावता आणि ते दुरून तुम्हाला पाहत राहतात आणि तडफडतात. आणि जेव्हा तुम्ही विकसित होता तेव्हा हा विकास तुम्हाला अंतिम विजय मिळवून देतो. तो म्हणजे परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण घेणे आणि त्यांच्या परतीची वेळ निश्चित करणे. जोपर्यंत तुम्ही प्रतिक्रिया देता तोपर्यंत नियंत्रण समोरच्या व्यक्तीच्या हातात असते, पण जेव्हा तुम्ही मौन धारण करता तेव्हा ते नियंत्रण त्यांच्याकडून निसटून तुमच्या हातात येते. तुमच्या शांततेमुळे त्यांच्या मनात इतकी अस्वस्थता आणि हताशता निर्माण होते की ते अखेरीस तुमच्याकडे परत येण्यास मजबूर होतात. ते तुम्हाला परत मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतील. ते तुम्हाला हळूच मेसेज पाठवतील, तुमच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया देतील, अप्रत्यक्षपणे बोलण्याचा प्रयत्न करतील. पण तुमच्या या शांततेच्या काळात तुम्ही त्यांच्या या सर्व प्रयत्नांना प्रतिक्रिया न देऊन त्यांची शक्ती काढून घ्यायची आहे. जेव्हा ते पाहतील की त्यांचे प्रयत्न निरर्थक ठरत आहेत तेव्हा त्यांचा अहंकार पूर्णपणे तुटेल. त्यांना हे सत्य स्वीकारावे लागेल की आता तुमच्यावर त्यांचा जोर चालणार नाही आणि नेमके या क्षणाला ते हरलेले म्हणून तुमच्याकडे परत येतील. ते स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. ते तुमची अटेन्शन मिळवण्यासाठी तडफडतील. हीच तुमची अंतिम जीत आहे. आता फैसला तुमच्या हातात आहे. तुम्ही यापुढे काय करायचे हे तुम्ही ठरवाल. तुमच्या शांततेच्या नियमामुळे तुम्ही सिद्ध केले आहे की तुम्हीच या नात्यातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहात. तर मित्रांनो, आता तुम्हाला कळाले असेल की खामोशी ही केवळ शब्दांची समाप्ती नाही, हे एक रणनीतिक शस्त्र आहे जे तुमच्या आत्मसन्मानाचा आणि सामर्थ्याचा सर्वात मोठा पुरावा देते. तुम्ही पाहिले की तुमची शांतता समोरच्या व्यक्तीचा अहंकार कशी तोडते, त्यांच्या मनात अस्वस्थता कशी निर्माण करते आणि तुमच्या मूल्याची जाणीव कशी करून देते. या खेळात जिंकतो तो नाही जो मोठ्याने ओरडतो, तर तो जो शांत राहतो. शांत राहून तुम्ही सिद्ध करता की तुम्हाला आता त्यांच्या अप्रमाणित लक्षाची गरज नाही.
तुमच्या शांततेमुळेच त्यांना तुमच्याकडे परत येण्यास भाग पाडले जाते आणि नियंत्रण कायमचे तुमच्या हातात येते. आता तुमच्याकडे ही शक्ती आहे, तिचा उपयोग करा, स्वतःचा विकास करा, शांत राहा आणि बघा ती व्यक्ती तुमच्यासाठी कशी तडफडते. कारण लक्षात ठेवा, जगात शांतता हा सर्वात मोठा आवाज आहे, हाच तुमचा विजय आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.